घालण्यासाठी आला का लावणी दयाने केली का तोडा वया घाव घाली हा दोघा वृक्ष सावलीने एकची जैसा ज्या तोडणारा माणूस जरी आला तोडायसाठी कुऱ्हाड घेऊन येतो झाडाखाली बसतो झाड म्हणतं का पती मला थोड्या वेळाने तोडणार आहे बसू नको किंवा पाणी घालणारा माणूस ज्याने झाड लावून वाढवले तोही झाडाखाली येऊन बसतो त्यालाही म्हणत नाही तशी संताची वृत्ती असते महाराज आणि म्हणून हे तुकोबाराय आधी करून सांगतात की संगती खूप महत्वाची आहे मी आता सांगितलं तुम्हाला पाण्याने संगती कशाची केली कमळाच्या फुलाची केली कमळाच्या पाकळीची मोत्यासारखं चमकलं त्यांनी शिंपल्याची संगत केली स्वाती नक्षत्रामध्ये तर त्याची मोती झाली आणि त्यांनी संगती केली सर्पाच्या तोंडात जाऊन पडला तर त्याचं काय झालं विष झालं मग आपण विचार करायचा आपलं विष करायचंय आपले मोती करायचे मोती केल्याच्या नंतर काय किती किंमत आहे मोत्याला मोत्याला किती किंमत आहे मोत्याचा काय भाव आहे मला काय सांगता येणार नाही मोत्याचा भाव महिला मंडळीला माहिती असेल काय मोत्याचा भाव मोत्याचा भाव केवढा आहे सापाच्या विषयाचा आर्थिक कुणी जातच नाही हा साप दिसला तर पहिलं म्हणतात त्याचा तोड हाना कशामुळे जन भीते दर्पा त्याच्या पोटात असणाऱ्या ठिकाणी सर्पाच्या पोटामध्ये काय कशामुळे भेटायचं त्याच्या पोटात विष आहे का तोंडात विष आहे पोटात विष असल्यामुळे सापाला भीतात आणि शिंपल्याच्या पोटात काय मोती आहेत म्हणून त्याला जवळ घेऊन फोडतात माणसं की संगतीचा परिणाम आहे असेच तुकोबाराय देवाकडे गेल्याच्या नंतर देवाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे त्या टायमाला सांगितलं मला कुठंच असणारं समाधान वाटत नाही ते वाटतं ते कुठं वैष्णव संगती सुख वाटे देवाकडे मागणी मागतात की असणार वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनी सगळ्यात महत्वाची आहे संगती संगतीनं संगतीनंच माणसाचा उद्धारही होतो आणि संगतीनंच माणसाचं पतन सुद्धा पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत शिरे पतन सुद्धा माणसाचं संगतीनेच होतं उद्धार सुद्धा संगतीनेच होतो महाराज या आळे फाट्याला त्या रेड्याची समाधी संगत कुणाची केली रेड्यानं माऊली ज्ञानोबारायांची संगत केली विश्व माऊली ज्ञानोबारायाची संगत कशाने केली रेड्यानं केली रेड्या या सुद्धा लोक पाया पडतात कुणाच्या अण्णासाहेब शेळकेच्या नाही रेड्याच्या आणि रेडा कुणाचा मुलगा आहे म्हशीचा म्हैसी पुत्रा मुठी बोलवणे म्हशीचा मुलगा आहे तो आणि त्या म्हशीच्या मुलाच्या पाया कोणी पडतं का आपल्या गावात गाईच्या पाया पडतात का आजपर्यंत ऐकलं का कोणी आपल्या गावात हाल्याच्या पाया पडलं हाल्याच्या टेकडी लावतात आमच्याकडे पाया कोणी पडत नाही परंतु अशा सुद्धा निर्बुद्ध असणारा प्राणी त्याने संगत ज्ञानोबारायांची केली तर त्याच्या पाया पडण्यासाठी सारं जग जातं त्याच्या पाया पडण्यासाठी जग जातं आणि एखाद्या असणाऱ्या ठिकाणी दुर्जन माणूस आहे त्याच्या संगतीत गेलेला माणूस जर बिघाडला तर त्याचं नाव सुद्धा कोणी घेतं का ज्ञानोबारायाच्या संगतीमध्ये गेलेल्या रेड्याची समाधी होते ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर होतं ज्या